की विसापूर धरण हे निश्चितपणाने आपण या कार्यक्षेत्रामध्ये घेतलं पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला पाहिजे. त्यांनी सांगायचं झालं तर सूर्यदादा, आपण पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावता या करता अजून निवडणुकीचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. परंतु आत्ताच मला वाटतं लोकांच्या या ठिकाणी आपल्याला भावना ऐकायला मिळतात. माझ्या आधीच्या नेत्यांनी वक्त्यांनी अतिशय सविस्तर विषय या ठिकाणी थोडक्यात मांडलाय. खरं तर दादा, तुम्हाला पारनेरला कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून आमच्या तालुक्यामध्ये जर सभा घ्यायची असेल तर तुम्हाला निदान 5 तासाचा वेळ काढला पाहिजे. कारण आम्हाला सुरुवात करायला ते पाऊण 15-20 मिनटं लागतात आणि नंतर आमच्या भाषणाला सुरुवात होते. आणि मला आता सर म्हणले 5 मिनटात बोला. 5 मिनटं तर मला येऊन जायला 5 मिनटं लागले. परंतु माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक कुणाची जिरवायची नाही. ही निवडणूक कुणाला खासदार करायची आणि कोण कुणाच्या विरोधात काम करतंय ह्याची निवडणूक नाही. आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या सर्वांच्या सहकार्याने 2दा-3दा जिल्हा परिषदेमध्ये गावामध्ये मला सहकार्य करणारे सर्वच नेते मंडळी, मी राजकारण करीत असताना भगवान आम्हाला या ठिकाणी आता बोलता बोलता बोललो की खासदार एवढं मोठं काम करतो हे दादा आम्हाला माझ्या आयुष्यात ह्या 25-30 वर्षामध्ये मला कळलं नाही. आम्ही फक्त खासदारकीचं इलेक्शन म्हणजे शो म्हणून मतदान करीत होतो आणि परत खासदार हा विषय आमचा डोक्यात पुरत नव्हता. ही खरी गोष्ट आहे का खोटी? बरोबर संतोषराव, आपण बाळासाहेब आपण त्या टायमाला नुसतं मतदान करायचं. पण आता ज्यावेळेस सूर्यदादा तुमच्याकडे लोकांची अपेक्षा होती वाढलेली आहे आणि आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या की मला वाटतं कोणताही खासदार असो त्याच्यावर कधीच आरोप झाले नाहीत. पण तुम्ही खासदार झाल्यानंतर ह्या निवडणुकीला रंग आला. त्याचं कारण एक आहे की तुम्ही जी कामं करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर आज तुम्ही माणसाच्या लोकांच्या धोतामध्ये पुढे आला आणि त्याच्यासाठी आता ही निवडणूक कुठेतरी झाली. त्याच्यामध्ये रंग आला. कोण सांगते निवडणूक आपल्या तालुक्याची निवडणूक, कोण सांगते जिल्ह्यातल्या नेत्याची निवडणूक, कोण सांगते राज्यातल्या नेत्याची निवडणूक, कोण सांगते देशातल्या लोकांची निवडणूक आणि यांची प्रतिष्ठेची निवडणूक, त्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक. पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जसं बाळासाहेब या ठिकाणी म्हणले, माऊली विसापूरचा प्रश्न असेल, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न असेल, ह्याच्यावरती आपण कायमस्वरूपी आपण सगळे एकत्रित जातोय, भांडतोय. पण त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, आपण त्याच्यावरती कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. खरं दादा तुम्हाला की दादा तुम्हाला दादांना सगळ्याला हा प्रश्न माहिती आहे की कुकडीतला जो बोगद्याचा विषय आहे तो बोगद्याचा विषय खऱ्या अर्थाने आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. तो मला वाटतं 13 किलोमीटरचा बोगदा, मला वाटतं त्या ठिकाणी 13 किलोमीटरचा बोगदा तो बोगदा आहे आणि तो बोगद्याचं काम झालं तर 5 TMC पाणी हे आपल्याला जास्त माणी गावामध्ये आणता येईल आणि एक रोटेशन आपलं वाढू शकतं. या बोगद्याला पैसे थोडे खिडकी लागणार नाही, ह्याला केंद्रातून पैसा आणावा लागणार आहे, महाराष्ट्र शासनातून पैसा उभा करावा लागणार आहे. आणि मला एक सांगा, हे काम करणारी व्यक्ती ह्या जिल्ह्यात कोण करू शकतं हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारला पाहिजे. हे विखे घराने काम करू शकतं का समोरचा व्यक्ती करू शकतो हा विषय तुम्ही तुमच्या मनाला आणि आपण विचारला पाहिजे. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आपण राजकारणामध्ये ठीक आहे, मी पाहतोय अनेक काही कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते कुणीतरी सांगतंय कांद्याला बाजार नाही. आता दादा मोदीच्या सरकारमध्ये कांद्यालाच बाजार नाही. मला सध्या कुकडीला पाणी नाही आलं, विसापूरला पाणी नाही मिळालं. माऊली आपण कांदा लावू शकत नाही, द्राक्षी फेकू शकत नाही. आधी पाण्याचा प्रश्न आपल्याला मिटवावा लागणार आहे. मागं सुद्धा 50-60 रुपये किलोनी कांदा ऐकला ह्या सरकारच्या काळात. त्यावेळेस कुठला म्हणला आता ह्या काळामध्ये 50-60 रुपयाचे कांदा बाजार गेला आणि मोदीचं सरकार आहे. कुठेतरी एखादा बाजार कुठेतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि लोकांना दिशाभूल करायचं काम करायचं. मी सुद्धा शेतकरी आहे. आजही पाहिलं बाबासाहेबांनी पाहिलं की जेवढा निधी येत नाही एवढा निधी या ठिकाणी
सुरेशदादांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारमधून आणला. अनेक वर्षापासून आपण ऐकत होतो नगरला उड्डाण पूल होणार, नगरचा उड्डाण पूल झाला. त्याने तुम्हाला तुमचा आणि आमचा काय फायदा. पण त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ऐकत होता तो पूल झाला. आज आपला लोणीचा उड्डाण पूल त्या ठिकाणी होतोय. सुरेशदादाला मी मागं म्हटलं तर लोणीचा उड्डाण पूल झाला, पण माझं गाव निमगाव इकडे, निमगाव स्टेशनच्या पलीकडे. आमच्या गावाचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर आम्हाला परत 6 किलोमीटरचा येणा या ठिकाणी घालावा लागतोय. म्हणून बेलोडीचा सुद्धा उड्डाण पुलाचा प्रश्न सुरेशदादांनी त्या ठिकाणी हाती घेतलाय आणि तो सुद्धा उड्डाण पूल आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायचा. हे पूल करायचा म्हणजे आपला चारीत 2 नळ्या टाकायचा पूल नाही. हे कोट्यवधी रुपयाचे पूल आहेत. ह्याच्यावर पैसे आपल्याला उभा करायचे. हे पैसे आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचे. कुकडीचा प्रश्न आमच्याकडे त्याच्याकडून सोडून घ्यायचा आहे. आपल्याला पाणी या ठिकाणी वाढलं पाहिजे. आजही दादा तुम्हाला सांगतो की दादा तुम्ही आपण या ठिकाणी बसलोय मध्ये काही विषय त्या ठिकाणी कोर्ट मॅटरमध्ये आपण उठलो, पण मधल्या काळामध्ये मी थोड्या पाण्याच्या विषयावर जरा बारकाईने लक्ष दिलं. कर्जत जामखेड करमाळ्यामध्ये त्या ठिकाणी 52 हेक्टर क्षेत्र वलिता खाली त्या ठिकाणी आलंय आणि आपल्या तालुक्यातलं क्षेत्र मात्र 21,000 हेक्टर क्षेत्र वलिता खाली आहे. आणि आज सुद्धा आपल्या श्रीगोंदा कुकडीच्या खालचं 5,500 हेक्टर क्षेत्र वलिता खाली त्या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून हे वलिता खाली घेतल्यानंतर कुकडीचा जो कॅनल चालतो तो 6-6.5 दिवस आपल्या तालुक्याला मिळतो. हे 5,500 हेक्टर क्षेत्र जर वलिता खाली आपण आणलं, सरकार आपलं दोन्ही ठिकाणी सरकार आहे. आणि हे इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही सर्वजण आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि 5,500 हेक्टर क्षेत्र वलिता खाली आणू आणि जो 6.5 दिवस चालणारा कॅनेल हा कुकडीचा 10 दिवस आपल्या हक्काचा होईल आणि त्यावेळेस माऊली हा आपला पाण्याचा प्रश्न नक्की सुटू शकतो. ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष घालावं लागतं. हे विषय एकदा मिटल्याशिवाय. आणि दादा तुमच्याकडे लोकांची जी अपेक्षा आहे तुम्ही काम करताय म्हणून अपेक्षा आहे. बाळासाहेबांनी विषय म्हणला एमआयडीसीचा विषय. अनेक लोक मला म्हणतात खरंच सांगा नेमकी निवडणूक लागल्यावर एमआयडीसी आली आता खरी एमआयडीसी आली का खोटी एमआयडीसी आली. पण मला खात्री आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाता असल्यामुळं त्या ठिकाणी आपली 618 एकर जमीन महसूल आपल्या कॉर्पोरेशनची जमीन ही एमआयडीसीला वर्ग केली आणि जवळपास त्याची किंमत 350 कोटी रुपये आज मार्केटमध्ये आणि ती 350 कोटी रुपयाची जमीन आज एमआयडीसीकडे वर्ग केली. आणि आपल्याला भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याची, शेतकऱ्यांच्या तरुणाला काम मिळणारी असा त्या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट त्यांच्या पाठीमागे लावून आपल्याला उभा करून घ्यायचा आहे. हजारो लोकांचं त्या 1000 तरुण मुलाला त्या ठिकाणी कामं मिळली पाहिजे. ही कामं करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायची. ह्याच्यासाठी आमची तळत आहे की आपण सुरेशदादांच्या पाठीमागे उभा राहा, त्यांना आपण मतदान करा, त्यांना तुम्ही खासदार करा. तरुण मुलाला माहिती आहे आज आपण पाहतोय दादा बाळासाहेब तुम्ही सांगता आपण बरीच कामं केली. आज बाळासाहेब आमच्या गावात 70 ते 75 अशी मुलं आहेत. विकी दादा, सुरेशदादा 38-35 वय झाले त्यांना बायका मिळाला. याचं कारण एक आहे पाहुणा येतोय तेव्हा तो नोकरी आहे का, शेती आहे का. आणि ते नाही म्हणले की मुलगा कितीही नकला असू तेव्हा तुम्ही चाललो दुसरीकडे. म्हणून आज तरुण मुलांना माझी विनंती आहे सुरेशदादा तुम्ही काहीच काम न करू एमआयडीसी मध्ये एकदा 4-5 हजार मुलांना नोकरीचं लावा. त्यांची लग्न करण्याची जबाबदारी मी एकटा घेतो. कशा मुली घेत नाही मी त्या लोकांकडे बघतो, परंतु ते सुद्धा तुमच्यामुळेच घोंगडे गुंतलेले आपण ते सुद्धा तुम्हाला सोडावं लागणार. म्हणून तुम्हाला वाटतं प्रश्न एवढा सोपा नाही, पण ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या अंतःकरणाला विचारून बघा नेमकं आपलं गुंतलंय का. मी तर जाहीर आज तुम्हाला सगळ्या आपल्या गटातील सगळ्या नेत्या मंडळीला सांगतो. ज्यावेळेस मला कळलं माझ्यासारखा कार्यकर्ता नागपूरला अधिवेशनला गेलो, दादांना भेटलो, सुरेशदादांना भेटलो, बबनदादांना भेटलो. अनेक निधी आपल्या गावामध्ये या ठिकाणी उभा केला. बंधारे झाले असतील, रस्ते झाले असतील,
मी सहज शब्द टाकला होता की पिसुऱ्याचा रस्ता झाला पाहिजे. तो रस्ता त्या ठिकाणी झालाय. आपला शिरूर आणि श्रीवंत हा रस्ता बाळासाहेबांच्या साईडला हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता पुढच्या त्यावेळेस त्या ठिकाणी होतोय. म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, कामं आपल्याला करून घ्यायचे. हे कामं आपले त्यांच्याकडून होणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, उद्या भविष्य काळात कधी मी निवडणुकीला उभा राहिलो तर माझ्या विरोधात काम करा. हे आजही तुम्हाला सांगतो. पण सुजयदादाच्या विरोधात काम करू नका. त्याचा कारण एक आहे, तुमच्या भवितव्याची आणि तुमच्या आयुष्याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला अण्णा शनिवार कुठे येतं, दिनेश आबा कुठे येतं, माऊली कुठे येतं, हे बाकीचं सुरू तर सावता शेत कुठे येतं. सावता शेत आता पाऊली आपण सगळेजण एकत्र चालू जसं बाळासाहेब. पण त्याच्यात एक गंमत मोठी आहे. आता मी जरी म्हणलं मी काम केलं, सावता शेठ म्हणजे मी काम केलं, माऊली म्हणजे मी काम केलं, दिनेश आबा म्हणजे मी काम केलं, सुभाष काळे म्हणले मी काम केलं, आमचा संतोष काळे म्हणलं मी काम केलं. सगळ्यांच्या पेट्या वेगवेगळ्या आहेत. सगळ्यांच्या मतदानाच्या पेट्या वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यातून आकडेवारी येणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला कळणार आहे कुणी काम केलं. इथं कुणी वर्ष लावलं मी तुमचं काम केलं, ह्यांनी त्याचं काम केलं. आता हिचं रेकॉर्ड सुद्धा मतपेटी आपल्याला करणार आहे. आणि त्याच्यासाठी आता कोणी काही गोष्टी येडेवाकडे करू नका. बाबा हात जोडून विनंती केली. माझ्या 4 दिवस कोण बोललंय, कोण स्टेटस सोडतंय, कोण काय करतंय आम्हाला सगळं करतं. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, विखे घराणा असा आहे, बेलवडी टाचणी जर पडली तर तिचा आवाज पुरवठ्यामध्ये येतो. हे तुम्ही ध्यानात. आणि आम्हाला त्यांच्या पुढे मी तळतळून का बोलतोय की उद्या आम्हाला त्यांच्याकडे जायचंय, बाळासाहेबांना जायचंय, काकडे साहेबांना जायचंय, सरांना जायचंय, सावता शेठ तुम्हाला आपल्याला सगळ्याला जायचंय. त्यांना काम सांगायचं म्हणल्यानंतर ती पहिली आपल्या गावाची पीटी पागणार, लीड पागणार. म्हणून त्याच्यासाठी ही आमची तळतळ या ठिकाणी. माऊली तुम्ही म्हणला की तुम्ही सगळ्याला सगळेच घेऊन चला. माऊली इथून पुढे तुम्ही रोज सकाळी माझं सगळं चला, तुम्ही पुढच्या शिटावर बसा, आपण दोघं रोज हिडत जाऊ, माझी काय हरकत नाही. तुम्हाला घेऊन काय म्हणलं तरी सावकाश तुम्ही या. आबा तुम्ही माऊली पुढच्या शिकावं की मागच्या शिकावं, आपण सगळं शिकू. पण आता एक सीट म्हणजे काय होणार, तुम्ही तुमच्या गाडीवर तुम्ही माझ्या पंचायतला बसा, पण आपण सगळे गीताराने काम करूया एवढी या ठिकाणी विनंती करतो. सगळ्याला हात जोडून विनंती करतो. दादांना पुढे कार्यक्रम मी जास्त या ठिकाणी का बोललो तर, आणि जसं बाळासाहेब तुम्ही म्हणले विकी दादा, आता बाळासाहेबांनी घातला एक पक्ष झाले ते जिल्हा अध्यक्ष, सुभाष काका काल तुम्ही झाले एका पक्षाचा अध्यक्ष. आता घनश्यामांनी पक्ष सोडत ते दुसऱ्या पक्षात आले. आता मला एखादा पक्ष तुम्हाला सगळ्याला बघून द्यावा लागेल. तर तुम्ही चिंता करू नका. अण्णा शनिवार सारखा कार्यकर्ता कधी आदळवर हे घालणार नाही. तडजोड असेल तिथं तडजोड करणारा कार्यकर्ता आहे, आणि जिथं खरं असेल तिथं वागणारा कार्यकर्ता आहे. म्हणून भविष्य काळामध्ये काही गोष्टी आपल्याला तडजोडी कराव्या लागतील, काही गोष्टी मागं पुढे सरकाव्या लागतील. हा विचारात आता आपण म्हणतो मी आम्ही ह्याचाच नाही, मी त्याचाच नाही, तो तिकडं मी इकडं. अरे बाबा तुझ्या परपंचाचं पद, तुझ्या कुटुंबाचं पद, तुझ्या मुलाबाळांचं पद, तुझ्या शिक्षणाचं पद, तुझ्या नोकरीचं पद, तुझ्या पाण्याचं पद, तुमच्या भांडाराला पाणी आणायचं पद, तुम्हाला नदीला पाणी सोडायचं पद, वड्याला पाणी सोडायचं पद, तळ्यात पाणी आणायचं सोडायचं पद, शाळेचं पद, हे रस्त्याचं पद, हे सगळे गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर ह्या माणसाची गरज आहे. आणि आज या माणसांबरोबर आपण राहिलं तर आपल्याला चांगले दिवस आपल्याला फक्त एका घराण्यामुळे येऊ शकतात. ही मी तुम्हाला शाश्वती देतो. याचं कारण की आपण त्यांच्या पदवापासून आपण त्या ठिकाणी पाहतोय. म्हणजे चांगलं काम आणि चांगलं लक्ष त्यांचं आपल्या तालुक्यावरती आहे. म्हणून चिंता करू नका. सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या आपल्या गटातील नेत्यांना, अनेक नेते या ठिकाणी दादा बोलणार होते, त्यांची मी माफी मागतो. परत आपल्याला संधी मिळेल. तुमच्या गावामध्ये दादा येतील, या ठिकाणी पाटील तुम्ही नावांचा गाव बोरीचे आपले पाटील आहेत. तुमच्या बोरीला सुद्धा मागच्या बोरीमध्ये दादा मागं होते, चिंबळ्यात दादा तुम्ही मागं होता, हांगेवाडीत दादा मागं होते, वांगदरीत सुभाष काका दादा मागं होते, लोणीत बेलवंडीत सुये दादा काकडे साहेब पुढे होते. पण त्यावेळेस तुम्ही एकीकडे होता, आम्ही एकीकडे होतो. आता आपण सगळे एकीकडे आलो. मग कोणत्याच गावात मागं राहायचं कारण नाही ना.
नाहीतर तुम्हाला सांगतो सगळे एकत्र तुम्ही पद मी पद नंतर कुणीच पाडणार नाही अशी अवस्था होऊन देऊ नका. आपण चांगलं काम करावं एवढीच या ठिकाणी बोलतो. दादा मी या ठिकाणी जास्त बोलल्याबद्दल तुमची माफी मागतो आणि जास्त बोलल्यावर तुम्ही निधी मी जास्त आमच्या गावात दिल्यामुळं मला या ठिकाणी बोलावं लागले. आणि लवकरात लवकर ह्या MIDCचा खरा काय प्रश्न आहे ह्या तरुण पोरांना एकदा तुम्ही तुमच्या शब्दातून सांगा. विक्रमदादा या ठिकाणी तर दादा तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम संपल्यानंतर फक्त सुजयदादा सुद्धा जेवण करून या ठिकाणी पारनेरला जाणार आहे. आपल्याला सगळ्यांना जेवण या ठिकाणी ठेवलेलं आहे. जेवण केल्याशिवाय कुणी घरी जात नाही. सगळे जेवण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जावं अशी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पण आपण नुसतं एकच बोललो सुजयदादाच्या मागं बघा सुजयदादाला मतदान द्या. पण सुजयदादा चिन्ह माहिती का तुम्हाला काय चिन्हच कुणी सांगा ना. सुजयदादाचं चिन्ह आहे कमळ. आणि बऱ्याच लोकांना वाटतं दादा काही वेळेस काय होतो शेतकरी वर्गात गेलो ना नाही राहते भाजपविषयी आमची नाही नाराज म्हणलं सुजयदादा ते म्हणले सुजयदादा पटतं. मग बाबा सुजयदादाकडे पाहून मतदान कर. ज्यांना भाजप पटतं त्यांना भाजपकडे कमळाकडे पाहून मतदान कर. मग दोन्ही पटतं सगळी मतं दादाच पडते का सुजयदादा आवडत येत ना कामात बघते त्यांना पाहून मतदान करा. ह्याच गोष्टी या ठिकाणी करावं एवढी अपेक्षा करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. लोकांची ऐकण्याची किती मानसिकता राहते मला माहित नाही पण तरी सुद्धा प्रयत्न करतो. थोडस झोपलेले असतील ते जागे व्हा. आजची निवडणूक अनेक दृष्टिकोनातून महत्वाची आहे. ज्या पद्धतीने चर्चा या निवडणुकीमध्ये होते ज्या पद्धतीने भाषणं होतात मला कधी कधी असू येतं प्रत्येक जण लोकसभा बाजूलाच राहिले. प्रत्येक जण एखाद्या नावाखाली आपल्या आपल्या आमदारकीच्या तयारीला सुरू झाला. देशाचे मुद्दे नाही तालुक्याचे मुद्दे नाहीत आणि मग वारंवार एखाद्या विषयाला बगल देत त्या भाषणाचे मुद्दे मांडले जातात. खरं तर मी आपल्याला आवर्जून सांगतो या पूर्ण 5 वर्षामध्ये आणि खरं तर 5 वर्षापेक्षा या शेवटच्या 3 वर्षामध्ये कारण की 2 वर्ष आपण कोरोनामध्ये काढले जेवढं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मी करू शकतो या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्याच्या भविष्यासाठी तेवढं प्रामाणिकतेने आणि नैतिकतेने हे सगळे कामं माझ्याकडून मी केले. माझी एकच चूक झाली मी कधी माझी शूटिंग काढली नाही. मला आजही कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते भेटतात ते म्हणतात खासदार साहेब आपण सोशल मीडियावर कमी पडतो. आपलं सोशल मीडियावर काही येत नाही आपलं व्हॉट्सअपवर काही येत नाही आपलं फेसबुकवर काही येत नाही. मला फक्त तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे तुम्ही त्याचं उत्तर मला द्या म्हणजे विषय चर्चा संपून जाईल. कोरोनाच्या कालावधीमध्ये मी हॉस्पिटलला आयसीयू मध्ये होतो वॉर्डमध्ये होतो. माझ्या समोर एक 18 वर्षाचा मुलगा ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता आणि असा एक पेशंट नव्हता. 18 वर्ष झाले का 30 वर्ष का 50 वर्ष का 70 असे लाईनचे पेशंट होते ज्यांना श्वास घेता येत नव्हता ते मरत होते. तिथं जाऊन मी मास्क वास्क काही न लावता सगळ्यांना ऑक्सिजन लावलं इंजेक्शन दिले. मी माझ्या पीएला सांगायचं काय बाबा मी याचा प्राण वाचवतोय माझा व्हिडिओ काढ. जेवढे लोक या कोरोनामध्ये मी वाचवले मी कधीही त्या ठिकाणी माझ्या कधी असिस्टंटला सांगितलं नाही की माझी शूटिंग कर मी प्रेशर वाचवतोय. आजही मी जेव्हा कधी जात असतो एखाद्या व्यक्ती मला आपल्या कार्यकर्ता म्हणतो खासदार साहेब थांबा 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 इथे एक ज्येष्ठ नागरिक बसले त्यांच्या बरोबर बसा आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारा आम्हाला व्हिडिओ काढायचा. एक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी संपूर्ण आयुष्य या तालुक्याच्या विकासासाठी काढलं
त्याच्या भावनेशी खेळून आपण व्हिडिओ काढायचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी। या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ढोंगी करून मला कुठेही मतं मिळवायची नाहीत। मी मतं माझ्या विकासावर, माझ्या कर्तृत्वावर, माझ्या शिक्षणावर आणि माझ्या सुसंस्कृतपणावर मिळवणार। मला हे नाही करायचं, अजिबात करायचं तरी मला मान्य नाही, माझ्या नैतिकतेलाही मान्य नाही। अरे लोकांचे प्राण वाचवणं माझी जबाबदारी। याच मंगल कार्यालय अण्णासाहेब तुम्ही कोविड सेंटर टाकलं होतं, किती खाटा होते? 275 खाटा होते। बाळासाहेब नाटांनी कोविड सेंटर टाकलं होतं, तिथे सिलेंडर आपण दिले होते। किती वर्गणी गोळा झाली, किती दिले? तुम्ही दोघांनी एकतरी व्हिडिओ टाकला का तुमचा? कोरोनाचं संकट हे सगळ्यांनी, प्रत्येक सरपंचांनी, प्रत्येक चेअरमननी, प्रत्येक ग्रामस्थांनी राजकारण विसरून, पक्ष विसरून माणुसकीला प्राथमिकता दिली, म्हणून आज आपण या मंगल कार्यालयामध्ये सगळे बसलेलो आहोत। हा कुठल्या एकट्या विषयाचा, एकट्या माणसाचा विजय नाहीये, हा माणुसकीचा विजय आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये या श्रीगोंदा तालुक्याने दाखवून दिलं की आमचे पक्ष जरी वेगळे असले पण एखादा व्यक्ती मरत असेल तर आम्ही सगळे एक आहोत। मतभेद विसरून सगळ्यांनी सेवा केली, म्हणून लोक जिवंत राहिले। काय चाललंय राजकारणामध्ये? सोशल मीडियाच्या आधारावर एवढं राजकारण? अरे काम सांगा ना, आहे हिंमत एखाद्या विकास कामाचा व्हिडिओ टाकायची? आहे एखादी हिंमत या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही काम केलेलं दाखवायची? आहे एखादी हिंमत तुम्ही या ठिकाणी तुमच्या या श्रीगोंदा तालुक्याच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेलं काम दाखवायची? मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं भाषण संपल्यानंतर ऋषीच्या व्हॉट्सअपहून एक व्हॉट्सअप फिरणार आहे तालुक्यामध्ये, एक व्हॉट्सअप फिरणार आहे। ते व्हॉट्सअपवर या बेलवंडीमध्ये जी MIDC आपण जाहीर केली त्या 7 बाऱ्यावर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ खोडून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ MIDCचा 7 बारा तुमच्या सोशल मीडियावर जातील। हे आपण केलं। एवढ्या वर्षांचा प्रतीक्षा, एवढ्या वर्षांचा संघर्ष आपण विचार केला की ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आपण करत आहोत, ज्या तालुक्याच्या मुलांचं भविष्य आपल्याकडे आहे, आपण त्यांना काय देत आहोत? आदरणीय पाचपुते साहेब असतील आणि सर्व सहकारी आम्ही बसलो। शेती महामंडळाची 600 एकर जमीन होती। साहेबांना म्हटलं साहेब आपल्याला फुकट द्यावे लागेल। 350 कोटी रुपये एस्टिमेट होतं। शेवटच्या कॅबिनेटमध्ये 1 रुपये न घेता महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामध्ये दिली। लोक म्हटले असं झालं तसं झालं, एक तर तुमच्याकडे भाषण करायला जोरात येतो लोक। ग्रामपंचायत निवडून येऊ शकत नाही पण भाषण इतके मोठे काय करायचं? MIDC झाली, MIDCचा 7 बारा दुरुस्त झाला। आज रात्री तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर 7 बारा येणार। हा 7 बारा प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक युवकाच्या सोशल मीडियावर फिरवा, त्यांना सांगा की आता काळजी करू नको, तुझं उज्ज्वल भविष्याला सुरुवात लवकरच होणार आहे, काळजी करायची नाही। हा आपला मेसेज पाहिजे। मला लोकांच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही। मी विकास केलाय, तुमच्या मुलांसाठी केलाय, तुमच्या भविष्यासाठी केलाय, आपल्या या तालुक्याच्या पिढीसाठी केलाय। सहानुभूती म्हणून मला मतदान टाकू नका। मला विकास पाहिजे असेल तर मतदान टाका, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान टाका। हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। असंख्य प्रश्न आपण सोडवले, असंख्य कामं आपण केले आणि हे कामं करत असताना आज जर बेलवंडी MIDCचा विकास करायचा असेल का आपण जमीन मोफत दिली? अरे कोणी अभ्यास तरी करतं का? आज सुपा MIDC मध्ये जमिनीचा भाव 2200 रुपये स्क्वेअर मीटर आहे, D+ झोन आहे। लांचनगाव MIDC 4000 रुपये स्क्वेअर मीटर दर आहे, C झोन आहे। आपण 1 लाख टाकली जमीन मोफत देताना, या बेलवंडी MIDCच्या जमीन विक्रीचा दर हा 900 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे 90 रुपये स्क्वेअर फीट। उत्तर महाराष्ट्रामधली सगळ्यात स्वस्त उद्योजकाला मिळणारी जमीन ही आपण बेलवंडीला उपलब्ध करून दिली आणि 5 वर्षामध्ये इथं 6000 लोकांना रोजगार द्यायची जबाबदारी सुजय विखेची राहणार। हा शब्द तुम्हाला हे आम्ही करून दाखवला, दुसरं कोणाकडून होणार नाही, दुसऱ्या कोणाचा खास पण नाही, खरंच खास नाही। आज काम करत असताना कुकडीचा प्रश्न मांडला जातो।
बोगद्याचा प्रश्न तर कित्येक वर्ष प्रलंबित देवालाच माहिती. पण त्या बोगद्यापेक्षा सर्वात महत्वाचं काम जे कुकडीच्या प्रकल्पामध्ये कालवा सल्लागार समितीमध्ये, जे कोविडच्या कालावधीमध्ये सल्लागार समिती झाली होती, ऑनलाईन मीटिंग होती, दादा होते, त्या काळात बरेचसे लोक होते, पुढारी होते, प्रत्येक जिल्ह्याचे होते. मी जयंत पाटील साहेबांना म्हटलं होतं की पाटील साहेब, कुकडीचं पाणी हे 1800 सुटलं पाहिजे. ते मुळे 1400 सुटतं, कारण की 22 ते 100 किलोमीटर, 22 ते 110 पर्यंत इतके लिकेजेस आहेत. श्रीगोंद्याला जो केज 1200 पाहिजे, श्रीगोंदा 110 किलोमीटरला सुरू होतं, 1200चं केज 800ला मिळतं, म्हणजे 300चा लॉस तिथंच. 3 वर्ष आपण भांडलो, आता 100 कोटी रुपये अस्तरीकरणासाठी मंजूर झाले. 1 वर्षामध्ये काम होईल आणि आता आपल्या श्रीगोंद्याला 110 किलोमीटर मध्ये पाणी येत असताना 1200 क्युसेकनी आपल्या हक्काचं पाणी पूर्ण दाबाने श्रीगोंद्याच्या नागरिकांना मिळेल, हा शब्द तुम्हाला देतो. हे आपण केलं, हे आकाशातून झालेलं नाही, पण कोणाचा अभ्यास नाही. काय राजकारण चाललंय, काय भाषण चालतात, श्रीमंत विरुद्ध गरीब. मी जर आर्थिक समृद्ध असेल, माझा परिवार जर आर्थिक समृद्ध असेल, तर माझ्या परिवाराची आर्थिक समृद्धीचा सगळ्यात मोठा फायदा या अहिल्यानगरची गोरगरीब जनता विळद घाटामध्ये विखे पाटील हॉस्पिटलमध्ये घेते, याचा सार्थ अभिमान आमच्या परिवाराला. ज्याला कोणीच नसतं, ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याच्याकडे उपचाराला काही नाही, सगळ्यात जास्त पेशंट या श्रीगोंदा तालुक्यातून विळद घाटामध्ये आहेत. इथं आलेल्या प्रत्येक सरपंचाला माहित नसेल की तुमच्या गावामध्ये कोण माझ्याकडे उपचार घेऊन बरं होऊन घरी आलंय. आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हे लोक बाहेर पडतील, ते बाहेर निघाल्यानंतर कमळच दाबणार, दुसरं काही बटन दाबू शकत नाही. प्राण वाचवण्यासारखं पुण्यवान काम करायचा मान विखे पाटील परिवाराला गेले 50 वर्ष मिळालं. आम्ही ते केलं, नैतिकतेने केलं, प्रामाणिकतेने केलं. आमच्या कुटुंबाचं योगदान विचारायला नव्हतं लागलं, ते कमालच आहे. बरं, निवडणूक अशी आहे, ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हे नवीन माणूस, आमची चौथी निवडणूक आहे या अहिल्यानगर जिल्ह्याची. 91, 94, 2017 आणि 2019 आणि 2024 या पूर्ण लोकसभेची PhD झाली आमच्या परिवाराची. समोर जरा अंदाजच नाही अजून काय चाललंय, हळूहळू कळेल. अजून 26 तारखेपर्यंत पोहोचू द्या, माघार होऊ द्या, मग 1 तारीख सुरू होईल. हे जे त्यांच्याबरोबर फिरतायत हे काय आहेत त्याला अजून माहिती नाही. आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना एकच विचार, फक्त आणि फक्त विकास करायचं एकमेव धोरण. मी तुम्हाला फक्त विकास देऊ शकतो, माझ्याकडे तुमच्याकडे दुसरा द्यायला काहीच नाही. तुम्हाला विकास पाहिजे असेल तर सुजय विखे आहे, तुम्हाला इतर काही पाहिजे असेल तर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे तुम्हाला द्यायला जे काही माझ्यावर आरोप होतात ते सगळं असेल नसेल मला माहित नाही, पण विकासाच्या बाबतीत या महाराष्ट्रामधल्या खासदारांपैकी सगळ्यात जास्त विकास जर कोणी केला असेल तर छाती ठोकपणे सांगतो 3 वर्षामध्ये सुजय विखेंनी केला, करून दाखवला. आणि विकास डोळ्याला दिसणारा विकास केला. अहो, रस्ते व्हायला 4-4 वर्ष लागतात. कोविडचा कालावधी वगळता बेलवंडीचा फ्लायओव्हर काम सुरू झालं, बेलवंडीचा सर्व्हिस रोड पूर्ण झाला, काष्टी ते आढळगाव रस्ता कॉन्क्रीट कधी सुरू झाला, कधी संपला, लोकांना कळालं सुद्धा नाही. आढळगाव ते जामखेड, जामखेड ते नावरा, नगर करमाळा, फ्लायओव्हर, नगर बायपास, 10,000 कोटी रुपयाचे रस्ते मी 3 वर्षामध्ये उभे केले. विशेष हे नाहीये की 3 वर्षामध्ये रस्ते उभे राहिले, विशेष हे आहे की या 3 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपयाचं काम करताना कोणीही विरोधक मी टक्केवारी घ्यायचा आरोप लावायची हिंमत करू शकला नाही. ही माझी उपलब्धी आहे. मी या राजकारणामध्ये पैशासाठी नाहीये, मला पैशाची गरजच नाही, अजिबात नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भरपूर दिले परमेश्वराने. माझ्यावर आम्ही श्रीमंत आणि गरिबाचा आरोप करणारे, आज मी तुम्हाला सांगतो, तर मी आणि अण्णासाहेब शेजार पुढे मुंबईला गेलो, जिथं आम्हाला दोघांनाही कोणी ओळखत नाही, तर लोक म्हणतील खासदार साहेब आले आणि PA आले.
आमच्याकडे पाहून. अण्णासाहेब स्टार्च कपडे, भारी टोपी, चकाचक दाढी वाडी, एकदम लेदर चपला. माझ्याकडे पण कोणाला मी खासदार तरी वाटतो. कोणी म्हणाल का खासदार, मी 73 रस्त्यात फिरलो तरी. कारण की पैशाच्या मोहपायी आमच्या परिवाराने कधी राजकारण केलं नाही. आम्हाला त्या गोष्टीची इच्छाच नाही. आज सुजय विखे या लोकसभेमध्ये का उभा आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तर फार शेजारचे आहात. फार जास्त मेहनत घेऊ नका, फार जास्त मेहनत घेऊ नका, फार जास्त विचार करू नका. शेजारच्या तालुक्याच्या तुमच्या नातेवाईकांना फोन लावून तुमचा माणूस आमच्याकडे उभा राहतो, आम्ही काय केलं पाहिजे एवढं विचारा विषय संपला. हे तर फार अवघड नाहीये, किती सोपं आहे. सगळ्यांचे नातेवाईक आहेत की तिकडं, लावा ना फोन, लाऊड स्पीकरवर लावा, मला ऐकवा, मला ऐकायचं. बेलवंडीमध्ये तुम्ही स्पर्धा लावली आहे, कोण सगळ्यात जास्त मताधिक्य देतं. 4 जूनला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा खासदार तर भारतीय जनता पार्टीचा होणार यात काही शंका नाही. पण सगळ्यात मोठं मताधिक्य त्या पारनेर तालुक्यामधून सुजय विखे घेऊन दाखवणार, हा शब्द तुम्हाला. 4.5 वर्ष लोकांनी त्रास सहन केलाय. 4.5 वर्ष गुंडागर्दी, धमकी, ग्रामपंचायत विरोधात गेल्यावर मी जेव्हा कामोठ्याला गेलो, एक तरुण मुलगा आला. तुम्हाला म्हटलं साहेब मी ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो, फक्त यांच्या विरोधात होतो. माझी बायको 9व्या महिन्याला प्रेग्नेंट होती, यांनी माझ्यावर 353 टाकलं. मी पळत होतो जेव्हा माझी बायको डिलिव्हरी करत होती. कस काय लोक स्वीकारणार. हा प्रयोग तुम्हाला परवडण्यासारखा नाही, अजिबात नाही. तुमचे 25 वर्ष तुमची पिढी तुम्हाला कधी माफ करणार नाही जर तुम्ही आज चूक केली तर. सुजय विखेचं काही बिघडत नाही आणि सुजय विखेला हरण्यासारखं काही नाही. निवांत एकदम आनंदात मी तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलींना संरक्षण देऊ शकतो, तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणुकीची धमक कोणामध्ये हे तुम्हालाही माहिती आहे आणि या तालुक्याचा विकास कोण करू शकतो हे पण तुम्हाला माहिती. एक चूक ही इतकी महागात जाऊ शकते. परवाच ही यात्रा जात असताना फक्त एक सरपंच या तालुक्यामधला त्याच्या कार्यक्रमाला गेला नाही. अगोदर त्याचं स्टेटस होतं तर न काष्टीला आला तो. त्याला बोलून घेतलं, नाव नाही घेणार मी, कशाला नाव घ्यायचं. त्याला बोलून घेतलं, म्हटलं काय आला नाही तू. ते म्हणा साहेब आता मी काष्टीला चाललो. म्हटलं लक्षात घे शेजारचा गाठ माझ्याशी, अशी भाषा. अहो यांची काय वास्तविकता तुम्ही खरंच सांगतो. हे जे दाखवायचा प्रयत्न करतायत ना, असं चित्र अजिबातच नाही. आणि हे तुम्हाला सोडा, जे त्यांच्या स्टेटवर भाषण करतात त्यांनाही माहिती आहे, पण नाही ते आमदारकीची तयारी करायची. मी सगळ्या नेते मंडळीला या श्रीगोंदा तालुक्याच्या विनंती करतो, आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एखाद्या चुकीच्या माणसाचा प्रचार या तालुक्यामध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी किंवा लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी करू नका. 50 वर्ष या विखे पाटील परिवाराने राजकारण केलं ना, कोणावर आजपर्यंत षडयंत्र केलं ना, कोणावर प्रशासनाचा वापर केला ना, कोणावर दडपशाही केली. एवढे लोक बसतात, मी ओपनली सांगतो तुम्हाला, कोणाचा प्रपंच उद्ध्वस्त केला हो मी. एखाद्याने हात वरती करो की तुमच्यामुळे माझा प्रपंच उद्ध्वस्त झाला, तुमच्यामुळे मी बर्बाद झालो, तुम्ही मला 7 बारावर बोजा सोडवला. एक काही माणूस सापडणार नाही ज्याला आम्ही दुखवलंय. वातावरणाची काळजी करू नका. वातावरण काहीच नाहीये, निवडणूकच नाही. ही निवडणूकच नाही. मागच्या वेळेस जेव्हा मी उभा होतो तेव्हा अशी चर्चा होती, त्यांना साहेब वातावरण फार टाईट आहे, विखेचं काही खरं नाही, विखेचं काही खरं नाही. चर्चा मतपेट्या उघडल्या. 3 लाखाच्या फरकाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या अहिल्यानगरच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात उच्चांकी मतदान घेऊन निवडून आलो. या 4 जूनला मतपेट्या उघडल्यानंतर तुम्ही कागदावर आकडा लिहून घ्या, 5 लाखांनी भारतीय जनता पार्टीला खासदार निवडून द्या. कारण की आम्ही कुठे काय पेरलं या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये हे कोणाला सुधरतच नाही, हे कोणाला सुधारणारच नाही. माझं मतदान हे दिसतच नाही, हे वैशिष्ट्य आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत, मग राधाकृष्ण विखे पाटील असतील, शालिनीताई असतील, सुजय विखे असेल,
किती कुटुंबांना आम्ही स्पर्श केलाय. तो माणूस कधी सभेला येत नाही, भाषणाला येत नाही, नमस्कार घालत नाही, पंचा घालत नाही, पण बाहेर आल्यानंतर तो पाहतो विकेपडी कुठे दिसतोय, दारा परत घरात, काहीच करत नाही. आणि आम्ही त्याच लोकांच्या विश्वासावर राजकारण करतो, सर्वसामान्यांच्या आधारावर राजकारण करतो. आज तर आपल्याकडे या तालुक्यामध्ये सगळे नेते आपल्या बरोबर आहेत. आदरणीय बबनदादांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम आपण करू शकलो. राजू दादा आपल्या बरोबर आलेत महायुती म्हणून. जिल्हाध्यक्ष, तालुक्याध्यक्ष एवढे चांगले आणि आपल्याला ज्याला म्हणतो की नावाजलेले गाव आज आपल्या व्यासपीठावर आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गावाचा वाद, गावाचे मतभेद हे सगळे सोडून द्या. ही निवडणूक तुमच्या वादाची नाही. मी खरंच सांगतो, तुम्ही विषयाची परीक्षा जर घेतली तर ती फार फार महागात पडेल, फार महागात पडेल. म्हणजे मला नाही, तुमच्या पुढच्या प्रपंच आणि आयुष्यासाठी असे लोक जर लोकप्रतिनिधी व्हायला लागले तर मग आपला तालुका उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून माझी परत एकदा हात जोडून विनंती की त्या ठिकाणी आज सभा संपल्यानंतर तुम्ही लगेच तुमच्या पाहुण्यांना फोन लावून विचारायला सुरू करा, आता मला तिकडे जायचंय, लोक थांबले, सभा डीजे विजे लावून म्हटलं येतो बाबा, थांबा, काळजी करू नका. फोन लावून विचारा. आणि जे लोक म्हणतायत ना, माझी सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण विश्लेषण करू नका राजकारणाचं. आता उद्या एवढी मोठी लग्न तिथे, 18ला लग्न तिथे, आपण एखाद्या लग्नाला गेलो, शेजारच्याने विचारलं का हो पाहुणे कुठले, तुम्ही म्हणणार मी बेलवंडीचा आहे. दुसरा प्रश्न काय असतो, काय वातावरण तुमच्याकडं, मग आपण अर्धा तास त्याच्यावर चर्चा करतो आणि शेवट काय म्हणतो, नाही येणार तर विखे पाटील अर्ध्या तास चर्चेनंतर. अर्धा तास चर्चा करायचीच कशाला, पहिल्या याचं तर सांगायचं वातावरण काहीच नाही, प्रधानमंत्री मोदीच होणार, खासदार सुजय विखेच होणार, विषय संपला. अर्धा तास अर्धा गप्पा मारत राहतात, तिकडे काय वातावरण. बरं, विश्लेषण करणारा पहा किती हुशार आहे. ग्रामपंचायत मध्ये 5 मतं पडलेत, पण तो 5 मिनिटांमध्ये खासदार किती निवडून दिले सांगतो. असं आकडे टाकतोय, पाहिजे 15,000 आमचा खासदार निवडून आला, विषय संपला. अहो, हे विश्लेषकांना कोण विचारतंय. यावेळेस वातावरण फार टाईट आहे, टाईट. अशा अनेक टाईट वातावरण पाहिलेत आम्ही, 50 वर्ष पाहिले. हा काय संघर्ष आम्हाला नवा आहे का? 50 वर्ष जो गडी जेवढ्या स्पीडने येतो ना, तेवढ्या स्पीडने परत पाठवलेला आहे आम्ही तुमच्या आशीर्वादाने. त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. आपण इथं विकासाचा दृष्टिकोन ठेवून, तुमच्या मुलांच्या भविष्याचा दृष्टिकोन ठेवून या राजकारणामध्ये, या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण अजून सभेत भरपूर आहे, मला भरपूर बोलायचं होतं, पण जाऊ द्या, वेळ नाही. तिकडे पण बोलायचंय, तिकडे भाषण करायचंय. दुधावर पण आपलं उत्तर आहे, कांद्यावर पण आपलं उत्तर आहे. चला, सगळे आकडे काढतो. मी सुशिक्षित माणसासमोर निवडणूक लढवायची अडचण फार मोठी असते. तुम्ही एखादा चुकीचा शब्द दिला तर तो पण मी फोडून काढणार, आणि माझी बाजू खमकर पद्धतीने मला आकडेनिशी मांडतात हे पण तुम्हाला सांगतो. पण आज ती वेळ नाही. आपण फक्त सगळेजण ताकदीने, एक दिलाने, एकजुटीने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार या नात्याने आपण सगळेजण मला आशीर्वाद द्याल. आणि सगळे आशीर्वाद देत असताना प्रत्येकाचा आपला आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. विक्रम भैया तुमचा सगळ्यात पहिला ग्रुप, पहिलं तुम्हाला सांगतो, मग खाली खाली सरकार चालत, आणि मग खाली खाली सर्व लोकांना दाखवा की जे आमची किल्ली उडवत होते, ज्यांनी दादांची किल्ली उडवली, ज्यांनी आमची किल्ली उडवली की MIDC कुठे आहे, आज रात्री तुम्हाला 7-12 MIDC दिसणार. आणि तो 7-12 नुसतं एवढं थांबायचं नाही अण्णासाहेब, प्रिंटआउट काढा आणि वाटून टाका गावोगाव, थांबायचंच नाही. कारण की ही उपलब्धी फार मोठी आहे. एवढी मोठी जमीन देणं, तिथं पाणी उपलब्ध करून देणं, आणि ते पाणी आता लोक म्हणतील पाणी कुठून आणतात. याचंही उत्तर दिलं असतं सगळं, पण मी तुम्हाला कागद नाहीये कुठून पाणी उचलणार आहे, कोणत्या कोट्यात उचलणार ते सांगितलं की तिथं कोणतरी घोडा घालतो. तुमच्याकडे गेलं तिकडे काम करायला कोणी नाहीये, पण अडवायला 1000 लोक उभे आहेत. मला तर आनंद झाला बाबा, समोरच्या स्टेजला पण भरपूर पुढारी सापडले, नाही तर सगळीकडे आपल्याकडे असते आणि लोक दुसरीकडे गेले असते. तर जे समोर गेले त्यांना शुभेच्छा. तिथंच थांबा, कृपया करून माझ्याकडे येऊ नका. तिथं पण वेळ घ्या, फक्त माझ्या स्टेजवर भाषण व्हायला काही कारण नाही, समोर पण भाषण झाले पाहिजे. काय पट्टीवाले लोक, जे लोक आमच्यामुळं 30-30 वर्ष या तालुक्यात जगले,
त्यांना आज आमचं कुटुंब वाईट वाटायला लागलं. काय जोक आहे मोठे. लोकांना आजोबांनी नेहमी सांगितलं की भाषणात जास्त बोलत नको जाऊ, इथं ठेवत जा. इथं सगळं ठेवलंय. तर आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांच्या मनापासून आभार. माझ्यावर आरोप करून ना तुमच्या मुलांचं भविष्य बदलणार आहे, ना तुमच्या तालुक्याची MIDC होणार आहे. मी तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथं आलो. मी तुम्हाला ते देऊ शकतो जे आजपर्यंत तुम्ही फक्त स्वप्नात पाहिलं होतं. आणि म्हणून आपण सगळे आपल्या गावाकडं, आपल्या गावामध्ये, आपल्या बूथवर, गाव सोडून कृपया करून जाऊ नका. पाहुण्यांना भेटायला तर अजिबात जाऊ नका. सगळे पाहुणे बरे आहेत, त्यांची तब्येत चांगली आहे. कोणी आजारी पडला तर भैयाला फोन लावा, ते मला सांगितलं. आपण वेळात घाटात ऍडमिट करू, काळजी करायचं काही कारण नाही. पण आपल्या गावामध्ये चर्चा करा. आणि हे मुद्दे सगळे जे मी तुम्हाला का सांगितले, कारण की हे तुम्ही समाजामध्ये सांगितलं पाहिजे, लोकांमध्ये सांगितलं पाहिजे, लोकांमध्ये जाऊन जनजागृती केली पाहिजे. यासाठी हे सगळं भाषण मी तुमच्या पुढे केलं. आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने 5 वर्ष काम करायची संधी मिळाली. या 5 वर्षामध्ये प्रामाणिकतेने, नैतिकतेने तुमच्या प्रत्येक मताचं सोनं होईल असंच काम 3 वर्षामध्ये मी करून दाखवलं. तुम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहात. अजून मला फक्त 5 वर्ष जर दिले तर पुढच्या 2029ला जेव्हा मतं मागायला येईल तर भाषणामध्ये सगळे पुढारी म्हणणार, खासदार साहेब तुम्ही भाषणच करू नका, तुम्ही निवडून आले, घरी जाऊन झोपा. हे काम आम्ही तुम्हाला करून दाखवलं, केलेलं आहे. पण अजून भरपूर गोष्टी राहिल्या आहेत. अजून या MIDC विकसित करायच्या आहेत. MIDC मध्ये इंडस्ट्रीज आणायच्या आहेत. हे इंडस्ट्रीज आणायला तरी कमीत कमी बोलावं लागेल. आणतो का? असं नाही होणार साहेब, आपण येता का असं होतं. रे वाला पाहिजे असं पाहिजे. फार जास्त विचार विश्लेषण करू नका. आता सभा संपली, फोन लावायला विसरू नका नातेवाईकांना. तिकडचं काय प्रताप आहे ते ऐका, कानाने ऐका आणि मग मतदान टाका. आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार.